नमस्कार, मी स्नेहल जोशी सादर करीत आहे सरोज नेने लिखित मनबोली या पुस्तकातील ललित भाग 27. ए शब्दांनो, अरे किती गोंधळ घालता रे. गप्प बसा थोडा वेळ. मला शांतता हवी आहे. थोडा वेळ शांत. परत दबक्या पावलांनी आली. पाठीवर बसली. मी समजले. आली परत. कानात हळूहळू बोलू लागली. पेन हातात दिलं. बिलगून बसले. बाळासारखे हातपाय हलवू लागले. बोलता येत नव्हतं, पण बोलणं ऐकून हुंकारत होते. मग एक अक्षर फुटलं. ब. बाबा. म. मामा. आई थोडं उशिराच. काय असेल कारण? मला वाटतं आकारायला आणि साकारायला वेळ लागतोच. बोलणं म्हणजे व्यक्त होणं. प्रथम बघतो, ऐकतो, वाचतो, लिहिणं नंतर. अनेकांचा वाचल्या लिहिल्याशिवाय दिवस सुरूच होत नाही. अक्षर यात्रेचा प्रवास मन अगदी गुंतवून टाकतो. अनेक गोष्टी डोळ्यासमोरून झरझर पुढे जातात. तो सर्व चित्रभाव सुखावतो. अक्षरांशी गट्टी जमली की दुसरं कुणीही लागत नाही. छान खेळ रंगतो. अक्षरांना बुद्धी, मन, अगदी आत्माही असतो. ती गती कृतिशील करतात. कल्पनांनाही पंख तीच देतात. पहिलं अक्षर ओंकार. किती ताकद आहे त्यात. राम. राम केवळ 2 शब्द. आदर्शाची तेजोमय ज्योत. तर कृष्ण अवघं गोकुळ, महाभारत आणि गीता. अक्षरं एकमेकांजवळ आली तर पूर्णत्व येतं. अर्थपूर्ण. क्षमा. किती मोठं मन लागतं त्यासाठी. बहिणाबाई म्हणतात, ते आभाळात मावत नाही इतकं विशाल, तर कधी खसखशीचा दाणा इतकं लहान. आभार, धन्यवाद, कृतज्ञता. अक्षरांच्या खेळात ध्यान, उपासना, पूजा झाली की सर्व समर्पण समर्पित होतं. विश्वची माझं घर होतं. हीच अक्षरं माणसांना घडवतात, बिघडवतात, तशीच योग्य दिशाही दाखवतात. नाहीतर दिशाहीन भटकणं. त्यांच्याशी संवाद सुरू झाला की पुस्तकाची पानं उलटत जातात. किती आणि काय वाचू? जीव असुसतो. अनेक जाणीवा जाग्या होतात. वृत्ती समजतात. माणसं जोडतात. अक्षरच मन मोकळं करतात. जीव लावतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि अक्षर हे अक्षर ब्रह्म. विश्वपटाची ओळख करून देणारं. अक्षरघनांची बरसात झाली की थंड थेंब थेंब घरंगळतात अंगभर आणि हिरवा निसर्ग. मला वाटतं वणवा पेटवला तर निसर्ग खाक करण्यापेक्षा निर्मितीचा ध्यास धरला की प्रवास सुखद होत जातो. जीवन सार्थकी लागतं. ती गाथा कधीच बुडत नाही. दुसऱ्यालाही वाचवते. आणि अक्षर जीवन अधिक देखणं.